शरयू नदीशिवाय अयोध्येची कथा ही अपूर्णच। भगवान श्रीरामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येतून वाहणाऱ्या या नदीला हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व आहे। असं म्हणतात की शरयू नदीमध्ये केवळ स्नान केल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याचं पुण्य हे प्राप्त होतं। राम जन्मभूमीच्या सोहळ्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं रामभक्त हे कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा या ठिकाणी स्नान घेतात। शरयू नदीच्या तीरावरून याच भाविकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। शरयू नदीमध्ये स्नान केलं तर देशातील सगळ्या तीर्थक्षेत्राला तुम्ही भेट देऊन येता। मी सध्या अयोध्या नगरीतील याच शरयू नदीच्या तीरावर आहे आणि आपण जर बघितलं तर राम जन्मभूमीसाठी येणारे अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत, स्नान घेत आहेत। एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या होड्या आहेत त्या देखील सजलेल्या आहेत। जे रामभक्त जे भाविक या ठिकाणी येतात ते शरयू नदीचा फेरफटका मारण्यासाठी याच होडीतून प्रवास करतात। कडाक्याच्या थंडीत सुद्धा रामभक्तांनी या ठिकाणी स्नान केलेलं आहे। काही भाविक माझ्यासोबत या ठिकाणी आहेत। बाबा कुठनं आलेत तुम्ही? बार्शी। कसं वाटलं एवढं थंडीत? आनंद हा सोळा स्वर्गीय नाही, असं वारंवार आयुष्यभर घडावं सेवा कायत्री देवाची। हाँ, आप कहाँ से हो? हम लोग मथुरा से हैं और कृष्ण की भूमि से आए हैं, भगवान राम की भूमि पर। तो बड़ा इतने ठंड में आपने नहाया, स्नान किया, ठंड नहीं लगी? देखिए, हमारी आस्था का पर्व है। हम लोग मथुरा वृंदावन से आए हैं और राम जी की जन्मभूमि में आकर के सरयू माँ में स्नान किया तो ठंड तो हमेशा रही है और रहेगी भी, लेकिन भगवान राम के चरणों में आकर के सरयू में स्नान करने का सौभाग्य मिले तो हमारे जीवन का सबसे बड़ा पर्व है। और हमारे कितने पूर्वज निकल गए कि इस आशा में, इस उम्मीद में हम कितने भाग्यशाली हैं जो हम आज सरयू नदी में स्नान करके राम जन्मभूमि के दर्शन करने जाएंगे। और ये इससे बड़ा हमारा सौभाग्य नहीं हो सकता इस घोर कलयुग में। काल मी आलोय आपलं गंगा नदीला आपलं भेट द्यायला, श्रीराम मंदिरला पाया पडाय। फक्त लय 50-60 वर्ष झालं नुसतं ऐकून होतो श्रीराम मंदिर ती आज ती माझी इच्छा पूर्ण झाली। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।